राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दरे गावातील आपल्या या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेले आहेत। ते या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणची शेतीची पाहणी करतायत। या ठिकाणची जी काही शेती आहे त्याच्या अनुषंगाने माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार। साहेब, आपण या सगळ्या राजकीय धगाधगीतून आता इथं आल्यानंतर एवढ्या शांततेच्या ठिकाणी इकडे आल्यावर शांतता मिळते आणि गावामध्ये खरं म्हणजे इकडे खूप पोटेन्शियल आहे। प्रत्येकाने इथं ज्या ज्या काही झाडांची लागवड करतील, अगदी नारळापासून, काजूपासून, आगरवूडपासून, आंब्यापासून सगळी झाडं इथे आहेत। इवन ॲपल देखील ची झाडं लावलेली आहेत। आम्हाला वाटलं नव्हतं की ॲपल इथे झाडं जगतील, परंतु त्याचा देखील ग्रोथ मोठ्या प्रमाणावर आहे। आणि स्ट्रॉबेरी आहे आणि मोठ्या प्रमाणावर काजू आहे। सगळ्याच प्रकारची जसे कोकण बाजूलाच आहे, डोंगराच्या पलीकडे कोकण आणि हे पश्चिम महाराष्ट्र, अशी जी काही पिकं जी आहेत इथं ज्या ज्या पिकं, फळं, फुलं या सगळ्यांचं जे लागवड होते आहे आणि ती लागवड ही जमीन त्या लागवडीला सूट होते आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी योजनेतून, फलोत्पादन योजनेतून शेतकरी समृद्ध झालेत। राज्यातले अनेक ठिकाणी विक्रमगडचं मी मगाशी सांगितलं, तर अशा संपूर्ण गावामध्ये या आमच्या रोजगार हमी फलोत्पादन खात्याच्या माध्यमातून गावागावातल्या लोकांना एकत्र येऊन शेती करता येईल, आपला विकास करता येईल, शहराकडून गावाकडे लोक येतील, हाच आमचा उद्देश। साहेब, इथली जी पर्यटनाचा जो परिसर आहे, म्हणजे पर्यटन आहे, निसर्ग रम्य परिसर आहे आणि पर्यटनाला खूप मोठा वाव आहे आणि म्हणूनच इथं पण आता आम्ही खाली मुनावळेजवळ एक पर्यटन केंद्र सुरू केलं आहे। ते डेव्हलप होतं आहे, मोठ्या प्रमाणावर पर्यटक इकडे येतात। वासोटा आहे, इकडे पूर्णपणे उतेश्वर आहे, इतरही काही ठिकाणं आहेत। लोक जातात, येतात लोक, आणि म्हणून त्यांना पर्यटकांना देखील सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी देखील पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संधी आहे। बॅकवॉटर आहे आणि जंगल आहे, ते लोकांना सगळ्यांनाच एकांत पाहिजे आणि शांतता पाहिजे, ती या भागामध्ये आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या संदर्भात आता डेव्हलप होताना पाहायला मिळते, कुठपर्यंत आलेलं आहे? ते पण सुरू आहे त्याचं प्रोसेस। त्याच्यापासून देखील लोकांना इकडे फायदा होईल, खूप लोकांना फायदा होईल। आज ज्या जमिनी अशाच पडून आहेत त्यामधून त्यांना उत्पन्न घेता येईल, त्यांना छोटा मोठा व्यवसाय करता येईल, पर्यटकांसाठी त्यांना काही सुविधा देता येतील। त्यामुळे शेवटी त्यांचं अर्थकारण जे आहे वाढेल आणि इकॉनॉमी बूस्ट होईल आणि लोकांना फायदा होईल। साहेब, हे दुर्गम भाग जो आहे तो पूर्णपणे आता म्हणजे जगाशी कनेक्ट होऊ शकणार आहे। दुर्गम भाग नवीन आता राहिला नाही। आता लोक येऊ लागले आहेत। आता तर ब्रिजचं काम चालू आहे, ते देखील लवकरच पूर्ण होईल आणि त्याचा फायदा होईल। इथून कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा देखील ब्रिज होतो, त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्र येईल। आता जो हा नवीन ब्रिज जो तयार होते तो अंदाजे कधीपर्यंत लोकांच्या नवीन ब्रिजला तरी 2 वर्ष लागतील आणखी। 2 वर्ष? साहेब, तो किती कोटीचा प्रकल्प आहे काय? तो जवळपास 160 कोटींचा प्रकल्प आहे। तो त्याची काय पाहणी केली का? कुठल्या पाहणी टप्प्यापर्यंत आता वरून येतानाच केली, काल हवाई पाहणी। किती टक्के हे झालेलं आहे काय? होईल 2 वर्षामध्ये कंप्लीट होईल। धन्यवाद साहेब। हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। ते या परिसरातील शेतीची त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी एबीपी माझा संवाद साधलेला आहे आणि इथल्या या शेतीबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। कॅमेरा निलेश बावळेकरसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।